या फॉर्मेशनमध्ये आपल्याला धडा येणार आहे. एकूण 10 मार्कासाठी एक पॅसेज एका धड्यावरचा असणार आहे. काय आपल्याला साध्य करायचं त्या धड्यामधून, काय शिकायचं आहे याकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे काय तर चिट चॅट. आपल्याला जे आवडतं, व्हॉट वी लव, ज्यामध्ये आपली आवड आहे अशाच गोष्टीमध्ये जर आपण आपलं करिअर करायचं ठरवलं तर मला वाटतं हा मार्ग अतिशय सोपा होतो. तुम्ही स्वतःला कसे बघताय दॅट इज कॉल्ड ट्रेट. करिअर फॅक्टर निवडताना या सगळ्या गोष्टींचे पॅरामीटर्स आपल्याला तिथे लावता आले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला करिअरची निवड करायची असते. क्रॉस्टिक ही आपल्याला कुठेतरी कॉम्प्लिमेंट देण्यासाठी उपयोगी पडत असते आणि मोठे मोठे कंटेंट शॉर्ट अँड फॉर्ममध्ये लक्षात ठेवण्यासाठी देखील आपल्याला उपयोगी पडत असते. वेलकम ऑल ऑफ यू. दिशा डिजिटल प्लॅटफॉर्मवरील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या या एकलव्य बॅचमध्ये मी रुपाली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आणि मला वाटतं जसं जसं आपण पुढे जात आहोत तसा इंग्लिशवरचं प्रभुत्व असेल किंवा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स असेल हा नक्कीच तुम्हाला अपग्रेड होताना जाणवत असेल. चला तर मग विल मूव्ह अहेड. आणि हे मूव्ह अहेड आपलं जे आहे ते आपल्याला कुठेतरी आपलं स्मार्टवर्क जे आहे त्याच्याकडे नेत आहे. आणि तसाच आपल्याला धडा आहे बी स्मार्ट 1.4. आपलं युनिट 1 अजून चालू आहे आणि त्यातलं 1.4 आहे बी स्मार्ट. अँड नाव आय थिंक यू आर ऑल्सो गेटिंग मोर स्मार्टर ॲज कम्पेअर टू बिफोर. आणि अशाच पद्धतीने अजून थोडंसं स्मार्टवर्कमध्ये आपल्याला उतरायचं असेल तर आपण कशा पद्धतीने स्वतःला जज केलं पाहिजे, आपले टार्गेट्स आपण कसे फिक्स केले पाहिजेत किंवा स्मार्ट वर्कसाठीचे काही स्टेजेस आहेत, स्टेप्स आहेत, सुंदररित्या अगदी आपल्याला या धड्यामध्ये मिळणार आहेत. येस, गो अहेड. पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा मी सांगेन की तुमचं पुस्तक तुमच्या समोर रेडी असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं पेन किंवा पेन्सिल जे धारदार अस्त्र आहे तुमचं ते तुमच्यासोबत असलं पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेला आपण डिक्टेट करणार आहोत, काही तुम्हाला क्लूज आपण देणार आहोत ते नक्की तुम्ही तिथे नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. बी स्मार्ट हा धडा आपल्याला आता हे परत मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही. या फॉर्मेशनमध्ये आपल्याला धडा येणार आहे. एकूण 10 मार्कासाठी एक पॅसेज एका धड्यावरचा असणार आहे. संपूर्ण पेपरमध्ये आपल्याला टेक्स्ट आधारित 2 पॅसेजेस आपल्याला येणार आहेत. 20 मार्कांसाठी सगळे धडे जे आहेत ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे थरोली करायचे आहेत. पण बेसिकली फक्त 20 मार्कासाठीच आपल्याला पुस्तक नसणार आहे. तर पुस्तकामधली वोकॅबलरी आपल्याला उपयोगी पडणार आहे, पुस्तकामधलं लँग्वेज स्टडी आपल्याला उपयोगी पडणार आहे, पुस्तकामधला जो ग्रामर कंटेंट आहे, पार्ट आहे तो आपल्याला उपयोगी पडणार आहे. अँड रिलेटेड टू पार्ट विच रिगार्ड्स टू रायटिंग स्किल हे देखील आपल्याला तितकंच उपयोगी पडणार आहे. म्हणजेच काय तर कॉन्टेक्च्युअल म्हणजे टेक्स्च्युअल जो काही पार्ट आहे तो आपल्यासाठी खूप आणि खूपच महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, कुठल्याही धड्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गप्पा ह्या नक्कीच गरजेच्या आहेत. कारण या गप्पांमधूनच आपल्याला धड्याची थीम समजते आणि आपल्याला नक्की काय आपल्याला साध्य करायचं त्या धड्यामधून, काय शिकायचं आहे याकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे काय तर चिट चॅट. चला तर मग आपल्या ह्या गप्पा सुरू करूया. प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क. बरोबर आहे, तुम्ही 10वीच्या उंबरठ्यावर आहात. 10वी नंतर पुढच्या 2 वर्षांच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला नक्की संधी असणार आहे तुमचं करिअर निवडण्याची. आणि मग हे करिअर निवडायचं तर कशा पद्धतीने निवडायचं, कुठले कुठले पॅरामीटर्स आपण त्याला लावायचे आहेत. तर हे टास्क इतकं सोपं नाही आहे. बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. येस, आपली निवड जर योग्य असेल तर हा जो ताण आहे, डिस्ट्रेस जो आहे हा कुठेतरी नक्की आपण कमी करू शकतो. इफ वी डू व्हॉट वी लव टू डू द जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. आपल्याला जे आवडतं, व्हॉट वी लव, ज्यामध्ये आपली आवड आहे अशाच गोष्टीमध्ये जर आपण आपलं करिअर करायचं ठरवलं तर मला वाटतं हा मार्ग अतिशय सोपा होतो. कारण आवडीच्या क्षेत्रामध्ये आवड आणि सवड ह्या दोन्ही गोष्टी जसं म्हटलं जातं त्या पद्धतीने निघत असतात आणि त्यातला एन्हान्समेंटचा म्हणजे विस्तीर्ण होण्याचा पार्ट जो आहे तो आपल्याला कुठेतरी सक्सेस म्हणजे यशाकडे नक्की घेऊन जात असतो. The following diagram shows important facts to be considered while choosing a career discuss in your group, which factors your regards as important ones. मग खाली काही आपल्याला प्रोव्हाइडेड पार्ट आहे की कुठलंही करिअर निवडताना कुठल्या कुठल्या गोष्टींना आपण कन्सिडर केलं पाहिजे. बघूया आपण, बघा बरं. करिअर फॅक्टर्स, करिअर निवडताना कुठले कुठले फॅक्टर्स मॅटर करतात म्हणजे कोणते कोणते घटक मॅटर करतात ते आपण बघूया.
सगळ्यात मुख्य आहे की यू शुड हॅव द स्किल्स. स्किलचा अर्थ हवं तर लिहून घ्यायचा आहे तुम्ही तिथे. स्किल्स म्हणजे तुमच्यामध्ये असणारी कौशल्य, कोणकोणती कौशल्य तुम्हाला अवगत असली पाहिजेत. त्याचबरोबर यू शुड हॅव इंटरेस्ट इन इट. तुमची इंटरेस्ट म्हणजे आवड त्यामध्ये असली पाहिजे. तुम्हाला तो विषय, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे त्यामधलं तुमचं आवड असली पाहिजे. बऱ्याचदा कॉम्प्युटर रिलेटेड काही क्षेत्र अवेलेबल आहेत, मेकॅनिकल रिलेटेड क्षेत्र आहे, सिव्हिल रिलेटेड काही क्षेत्र आहेत. तर या क्षेत्रांमध्ये तुमची आवड असली पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करू शकता. ॲबिलिटीज म्हणजे क्षमता. कुठलंही करिअर करण्यासाठी त्याच्याबरोबर जे स्किल्स लागणार आहेत, कौशल्य तुम्हाला लागणार आहेत, त्या कौशल्यांबरोबर तुमची क्षमता देखील तुमच्यामध्ये तेवढी असली पाहिजे. देन पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणजे तुमच्यामध्ये तुमची जी एक म्हणून आपण शरीरयष्टी असेल, व्यक्त होण्याची क्षमता असेल, ज्या पद्धतीने तुम्ही व्यक्त करताय, किंवा तुम्ही स्वतःला कसे बघताय, दॅट इज कॉल्ड ट्रेट. तुम्ही स्वतःकडे कशा पद्धतीने स्वतःला बघताय त्याला म्हणतात ट्रेट. तर तो कसा आहे तुमच्यामध्ये. म्हणजे जसं बऱ्याचदा ग्रुप टास्क असतात किंवा बॅकस्टेज टास्क असतात. आपण मूवीमध्ये बघतो, सिनेमामध्ये स्क्रिप्ट लिहिणारे वेगळे असतात आणि ते इंटरप्रिट करणारे म्हणजे सादर करणारी लोक वेगळे असतात. मग ऑन स्टेज परफॉर्म मी करू शकतो, ही भावना तुमच्यामध्ये आहे का? किंवा नाही, मी ऑन स्टेज टास्क करू शकत नाही, मी बॅकस्टेज टास्क करू शकतो. हे जे एक स्वतःकडे बघण्याचे जे दृष्टिकोन आहेत ते प्रत्येकाला क्लिअर असले पाहिजेत वाईल फाइंडिंग आउट द करिअर पाथ. देन आहे डिमांड. तुमची डिमांड म्हणजे तुमची अपेक्षा काय आहे, की करिअर तुम्ही जे क्षेत्र निवडताय भविष्यामध्ये, काही अर्निंगसाठी असेल, मोठं एक्सेल होण्यासाठीचं करिअर असेल तुमचं, पण त्यामध्ये तुमची डिमांड काय, तुम्हाला साध्य काय करायचे, हा क्लिअर घटक जो आहे हा तुम्हाला क्लिअर असला पाहिजे. देन फायनान्शियल गेन्स. तुम्हाला अपेक्षा काय आहेत, की फायनान्स म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही काय अपेक्षा त्याच्यामध्ये ठेवत आहात. देन फॅमिली प्रोफेशन. मग तुम्हाला बऱ्याचदा असं होतं की आपले आई वडील ज्या प्रोफेशनमध्ये असतात तेच प्रोफेशन मुलं त्यांची कॅरी करत असतात. मग तुमचे आई बाबा डॉक्टर असतील तर मुलं देखील डॉक्टर होतात. आई बाबा शिक्षक असतील तर मुलं देखील शिक्षक होतात. त्याच्यानंतर आई बाबा व्यावसायिक असतील, काही व्यवसाय असेल त्यांचा, तर मुलांचं क्षेत्र देखील तेच असतं. मग त्या पद्धतीने फॅमिली प्रोफेशन काय आहे हे देखील करिअर क्षेत्र निवडत असताना मदत करत असतं. देन फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. भविष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे किंवा काय आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. फ्युचर प्रॉस्पेक्ट. त्यामुळे करिअर फॅक्टर निवडताना या सगळ्या गोष्टींचे पॅरामीटर्स आपल्याला तिथे लावता आले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला करिअरची निवड करायची असते. येस. पुढे जात असताना an acrostic is a formation of writing where the first letter in each of the line form another word. Example, friend. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, आपल्याला acrostic फॉर्म करायची आहे. एक गंमत तुमच्यासाठी दिलेली आहे, खूप सुंदर आहे बघा. acrostic आपल्याला इथे फॉर्म करायचं आहे. acrostic means what? तर विथ द फर्स्ट लेटर्स यू कॅन फॉर्म द डेफिनेशन ऑफ दॅट वर्ड. म्हणजे जो शब्द आहे, जसं फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी दिलेलं की फ्रेंड, यासाठी तुम्ही acrostic कशी फॉर्म करू शकता, तर प्रिपेअर युअर ओन सच acrostic. अच्छा, ठीक आहे, इथे प्रिपरेशन आहे, पण इथे आपल्याला एक करून दाखवलेली आहे फ्रेंडसाठीची. तर फ्रेंड कसा असतो, मित्र कसा असतो, तर पहिल्या अक्षरांमध्ये, कॉन्सोनंट्समध्ये किंवा पहिल्या लेटर्समध्ये त्याची डेफिनेशन फॉर्म होईल, त्या व्यक्त होतील, त्याच्याशी रिलेटेड काही गुणवैशिष्ट्य, अशा पद्धतीने ते acrostic फॉर्म करायची आहे. जसं फ्रेंडची स्पेलिंग आहे FRIEND. तर एफ वरून काय शब्द घेऊ शकतो आपण, तर मित्र कसा असतो, फेथफुल असतो, फेथफुल. R stands for respectable, I stands for inspiring, E stands for encouraging, N stands for noble and D stands of dependable. म्हणजे एका मित्राची जी व्याख्या असते ती व्याख्या एकेका शब्दांमध्ये त्याचं जे स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगमध्ये कुठेतरी साकारणं म्हणजे acrostic फॉर्म करणं, असा तो एक पार्ट आहे. तर इथे तुम्ही acrostic अशा पद्धतीने बनवू शकता मित्रांनो. आणि ती acrostic जी आहे तुम्ही भरपूर ठिकाणी वापरता. मला वाटतं तुम्ही जेव्हा ग्रीटिंग कार्ड्स बनवता त्या ठिकाणी वापरू शकता. शुभेच्छा द्यायच्या असतात तुम्हाला, टीचर्स डे असेल, मदर्स डे असेल, फादर्स डे असेल, त्यावेळी देखील या काही
काही मोजक्या शब्दांमध्ये तुम्हाला जे व्यक्त करायचं आहे किंवा त्यांच्याकडून जे मिळतं त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तर ते काय काय मिळतं हे देखील नोटिफिकेशन तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. आणि त्यामध्ये बघा कोणाकोणासाठी तुम्ही लिहू शकता, तर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर्स यांच्यासाठी देखील त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या जे काही त्यांचे पद आहे त्या पदाला तुम्ही ॲक्रॉस्टिक फॉर्म करू शकता. नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, मित्राच्या नावावरून तुम्ही ॲक्रॉस्टिक फॉर्म करू शकता. क्वालिटी ऑर फिलिंग, एखादं काही भावना असेल त्या भावनेवरती तुम्ही ॲक्रॉस्टिक फॉर्म करू शकता. आणि एनी प्रोफेशन असेल, एखादे पद असेल, टीचर जसं म्हटलं आपण, टीचर आहे, डॉक्टर आहे, तर त्यांच्यासाठी देखील ही ॲक्रॉस्टिक फॉर्म करू शकता. खरं तर ॲक्रॉस्टिकचे बरेचसे उपयोग पण होतात, कारण एका शॉर्टन फॉर्ममध्ये सगळ्या ह्या गोष्टी, म्हणजे एखादा मित्रावर निबंध लिहायचा असेल तर त्या निबंधामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांना धरून आपल्याला पॅरेग्राफ फॉर्म करायचे आहेत, मला वाटतं हे देखील आपल्याला क्लिअर होत आहेत. त्यामुळे ॲक्रॉस्टिक ही आपल्याला कुठेतरी कॉम्प्लिमेंट देण्यासाठी उपयोगी पडत असते आणि मोठे मोठे कंटेंट शॉर्टन फॉर्ममध्ये लक्षात ठेवण्यासाठी देखील आपल्याला उपयोगी पडत असते. तर बघा, पहिला पार्ट आपण बघितला, करिअर जाणून घेतला. पण धड्याचं नाव आपल्या बी स्मार्ट आहे, की स्मार्टर व्हायचं असेल तर कशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत याकडे घेऊन जाणारा हा धडाही क्लिक झालं. त्यानंतर आपल्याला क्लू मिळालेला आहे की आपल्या करिअर संदर्भात काहीतरी या धड्यामध्ये चर्चा होणार आहे आणि कुठल्या थीम्स किंवा कलेक्टिव्ह फॉर्मची आपल्याला युटिलाइज होणार आहे या धड्यामध्ये. तर अशा पद्धतीने ॲक्रॉस्टिकच्या माध्यमातून देखील काही घटक एक्सप्लेन होणार आहेत. किती सुंदर आहे बघा, या गप्पांमध्ये हळूहळू कुठेतरी तुमचं माइंड जे आहे ते टर्न केलं जाते, कंटेंटकडे टर्न केलं जाते. अजून एक चिटचॅट आहे आपल्याला इथे, बघूया आपण. Say whether the underlined word in the following sentences are used as noun or verb or adjective. तर आपण इकडे शॉर्टन फॉर्म त्याचे वापरूया. N फॉर नाउन वापरूया, V फॉर वर्ब वापरूया आणि ADJ फॉर ॲडजेक्टिव्ह वापरूया आपण. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला क्लूज मिळतील. थोडीशी काही वाक्य कशा पद्धतीने ओळखायची हे मी तुम्हाला सांगणार आहे पुस्तकात. हे शॉर्टन फॉर्म्स म्हणजे त्यांचे ॲब्रिवेशन जे आहे ते नोट डाऊन करून ठेवा आणि फाइंड आउट कसं करायचं, नाउन फॉर्म कसं करायचं, वर्ब फॉर्म कसं करायचं, ॲडजेक्टिव्ह कसं फॉर्म करायचं, त्याला पॅरामीटर कुठले लावायचे, याचे छोटे छोटे क्लूज मी शेअर करणार आहे. ते देखील तुम्ही पुस्तकामध्ये तिथे नोट डाऊन करून ठेवायचं. मी पाहणार आहे की नाही? येस, चला बघूया. तर मग पहिलं आपलं वाक्य आहे, आय वॉक टू स्कूल एव्हरी डे, आणि आपल्याला वर्ड दिलेला आहे वॉक. येस, सब्जेक्ट नंतर आलेला हा शब्द आहे. येस, आणि आयकडून काहीतरी परफॉर्म केलं जात आहे. मग परफॉर्म केलं जाणं म्हणजे कृतीमध्ये उतरवलं जाणं, याला म्हटलं जातं ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्डला आपण कशाने डिनोट करतो आपण वर्बने डिनोट करतो. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? वॉक इज अ वर्ब. नेक्स्ट सेकंड सेंटेन्स आहे, आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. बरोबर, सब्जेक्ट नंतर इथे वर्ब गो हे आलेलं आहे. मग वॉकची पोझिशन थोडीशी बदललेली, जागा बदललेली आहे. आय गो फॉर अ डॅश, मी कशासाठी जातोय, ज्या गोष्टी करायला मी जातोय त्याचं नाव तिथे सांगितलं जातंय. म्हणजे आता हे वॉक जे आहे त्याची जागा बदलल्यामुळे त्याचं पद देखील बदलत आहे आणि या बदललेल्या पदाला आपल्याला म्हणावं लागेल, आता हे ऑब्जेक्ट आहे पण नाउन फॉर्ममध्ये हे ऑब्जेक्ट आलेलं आहे, त्यामुळे याला आपल्याला म्हणावं लागणार आहे इट इज प्लेइंग रोल ऑफ नाउन. येस, इट इज प्लेइंग रोल ऑफ नाउन. आणि इथे उपपद अ देखील त्याला लागलेलं, यावरून देखील आपल्याला क्लू मिळतोय की हे नाउन फॉर्ममध्ये आलेलं आहे. नेक्स्ट इज सी, दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. दे गेव मी समथिंग, जे ते मला देत आहेत त्याचं इथे नाव सांगितलं जाते. काय नाव आहे त्याचं? तर त्याचं नाव आहे गिफ्ट आणि त्याला उपपद अ लागलेला आहे. वन्स अगेन गिफ्ट इज ऑल्सो प्लेइंग रोल प्ले ऑफ नाउन. नामाचा रोल प्ले तो करतोय, म्हणजे त्याला आपण डिनोट करूया एन ने इथे. येस, नेक्स्ट, यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. येस, फास्ट तर होत नाहीये ना विद्यार्थी मित्रांनो, कळतंय ना? बघा, नाउन कसं शोधतोय आपण, प्रश्न विचारतोय आपण, ते काय करतायत, काय शोधतायत, काय सांगायचा प्रयत्न करतायत. त्याचं जर नाव व्यक्त होत असेल तर ते नाउन फॉर्ममध्ये जात आहे, कुठली क्रिया व्यक्त होत असेल तर ते वर्ब फॉर्ममध्ये जात आहे. येस, यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. कॅन गिफ्ट है ना, भेटवस्तू देणे, देऊ शकतो, भेटवस्तू देऊ शकणे, म्हणजे भेटवस्तू देऊ शकणे ही काय आहे? क्रिया आहे. त्यामुळे गिफ्टचा इथे रोल प्ले काय आहे? तर ॲज अ वर्ब म्हणून गिफ्ट इथे आलेलं आहे, वर्ब. येस, नेक्स्ट, इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक.
इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. पुन्हा त्याला उपपद अ लागलेला आहे. हा क्लू आपल्याला आहे. आणि काय म्हणून? गिफ्ट पॅक म्हणून, है ना. पॅक कशाचं पॅक? तर गिफ्ट पॅक. विशेष माहिती इथे पॅक बद्दल दिली जाते. कसलं पॅक? तर गिफ्टचं पॅक. त्यामुळे गिफ्ट हे आपल्याला निश्चितच कुठे तर ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला इथे येत आहे, ॲडजेक्टिव्ह. त्यामुळे इथे आपण लिहूया ADJ, आपलं शॉर्टन जे फॉर्म आहे ॲब्रिव्हेशन, त्या फॉर्ममध्ये आपण लिहूया. नेक्स्ट इज F. दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. हाऊस बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द इथे बीइंग न्यू आपल्याला इथे आलेला आहे बघा. त्यामुळे न्यू हा देखील कुठला रोल प्ले करत आहे? तर विशेष माहिती सांगणारा म्हणजे ॲडजेक्टिव्ह. या फॉर्ममध्ये न्यू हे आलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे द वॉटर टँक लीक अ लॉट, है ना. वॉटर टँक लीक झालेला आहे. टँक काय झालेला आहे? जे झालेलं आहे ती क्रिया इथे सांगितली जाते लीक या शब्दाच्या माध्यमातून. त्यामुळे लीक हा रोल प्ले करत आहे. हा बीइंग वर्ब, इट इज प्लेइंग रोल प्ले. नेक्स्ट, द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. द ओल्ड एज होम हाऊसेस म्हणजे इथे आता हाऊसेस म्हणजे प्लुरल फॉर्म नाही आहे. हाऊसेस इथं कन्फ्युजन होईल थोडंसं आपल्याला. हाऊसेस म्हणजे काय? देण्याची प्रोसिजर आहे की त्यांना राहण्याची सुविधा करत आहे, हे ना. म्हणजे ही क्रिया आहे. हाऊसेस किती लोकांना? जवळपास 101 लोकांना होमलेस जे लोक आहेत त्यांना दिलं जाते. हाऊसेस म्हणजे राहण्याची सुविधा पुरवली जात आहे. त्यामुळे हाऊसेस इज ऑल्सो प्लेइंग रोल प्ले ऑफ. अगदी बरोबर सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. बीइंग वर्ब, इट इज प्लेइंग रोल प्ले. येस.